सो आम्ही लग्न घरात पोचलोय आणि तुम्ही लग्न घराची हे बघताय. इथे आता मंडप घालणं चालू आहे आणि हे घर अगदी रस्त्यालगतच आहे. सो ही त्यांची बेकरी आहे आणि तुम्हाला दाखवते घर. ही आहे आई आणि हिच्याशिवाय ह्या घराला खरंच परिपूर्णता नाहीये. आणि ही जी नेहमी बडबड नाही ऐकली तोपर्यंत आमचा काही दिवस पूर्ण होत नाही. आणि ॲक्च्युली इथे हेमाच्या खूप छान एक तुम्हाला उदाहरण सांगते की इथे हेमाच्या 3 मामांचं घर आहे. सो तिन्ही मामांची ही घरं आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे जे काही बिझनेस आहेत ते त्यांनी, जसं की एका मामाने बेकरीचं केलं आहे, कोणी केकचं समथिंग काहीतरी शॉप आहे. हे मग कसले कसले शॉप्स आहेत इथे? इथे कसले कसले शॉप्स आहेत ते? बेकरी, इथे दुधाचं आहे. अच्छा सगळं चालू असतं. आणि तिकडे मेडिकल आहे, पण ते मेडिकल ओपन नाही झालं. अच्छा, म्हणजे 3 भावांनी 3 शॉप्स ओपन केलेले आहेत. बेकरी, दुधाचं आणि मेडिकल असं त्यांच्या तिघांचं प्लॅनिंग आहे. प्लस त्यांचा एक मिडल रूम आहे जो तुम्हाला मी दाखवते. तिथे सगळे एकत्र मस्त प्रत्येक कुठलंही फंक्शन, कुठलंही सेलिब्रेशन, गणपती म्हणा किंवा दुसरं कोणतंही काहीही असो, आता जसं की मेहंदीचा प्रोग्राम पण होणार आहे तर तो त्या मधल्या घरात होणार. सो खूप धावपळ चालली आहे ॲक्च्युली, कुठलं काय करायचं. आणि आईने मला बघा छानसा असा गजरा दिला आहे. तर मी गजरा लावून एकदम मस्त रेडी झाली. आणि हे आहे मधलं घर. सो हे मिडलच्या मामांचं घर आहे. आणि मामांचं नाव काय? सुभाष. हां, हे सुभाष. हां, सुजात. सो एव्हरीवन. हा आहे सुजन नाईक. सुजन नाईक. ओके, सुजन नाईक जो इथे राहतोय. मी घराचं टूर करू शकते. घर आहे. ओके, सो आपण त्यांचं घर बघूया. लास्ट मामांचं पण दाखवते. आधी आपण बघूया मधल्या मामांचं घर. कारण लग्न घरात थोडीशी धावपळ आहे आणि हे लग्न घर नाहीये. सो इथे थोडंसं कोणी नाहीये, शांती आहे आणि सगळे गेलेत घरातले जॉबला. सो निवांत वातावरण आहे इथे. हा आहे त्यांचा हॉल आणि हॉलमध्येच आहे देवघर. इथून एंट्रन्स आहे अँड दिस इज ऑल्सो बेडरूम ना. इथे पण त्यांचा बेडरूम आहे, पण इथे त्याची थोडीशी घाई चालली आहे. नो प्रॉब्लेम. अँड इट्स अ किचन, मेन रूम. हे आहे सुजनचं घर आणि ही आहे बॅक साईड. ही आहे बॅक साईड घराची. सो इथे खूप सारं काम चाललं ॲक्च्युली. लग्न घर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणीच काम चालू आहे. तिथे त्यांनी खूप सारी झाडं पण लावली आहेत. सो हे होतं मधल्या मामांचं घर. आता लास्टच्या मामांचं घर आणि पहिल्या मामांचं घर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढे काय काय होतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कनेक्टेड राहा. ओके, बाय बाय.